हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. खूप दिवस झाले कुठं बाहेर गेलो नाही. अचानक विचार केला की कुठंतरी देवदर्शनाला जावं आणि डिम्पल पण घरातच कंटाळली होती. आता ती मोठी होते तर बाहेरचं जग, नवनवीन गोष्टी पाहायला तिला आवडताय. तिचा तो आनंद खूप वेगळा आहे. तर निघालोय आम्ही औंध येथील यमाई देवीच्या दर्शनाला. पलटणपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचे बाहेरचे बांधकाम दगडी चिऱ्यांनी बांधले. बाहेरून पाहिलं की एखाद्या किल्ल्यासारखं वाटतं, पण आत आलं की खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप छान असं देवीचं दर्शन झालं. डिम्पलला पहिल्यांदा नेलं होतं या मंदिरात. ती तर खूपच खुश होती. मंदिराबाहेरचा परिसर मोठा आहे आणि बसायला जागाही आहे. डिम्पल तर हातात मोबाईल मागते. माझ्याजवळ दे मोबाईल, मी काढते फोटो, अशी मस्ती चालू होती तिची. भाविक तर सारखेच येत होते. गर्दी काही कमी होत नव्हती. मंदिरवर डोंगरावर आहे. वळणदार रस्ता. आधी भाविक 400 पायऱ्या चढून पायी येत होते. आता वरती रस्ता आहे. मंदिरासमोर गाड्या लावायला जागा आहे. डोंगरावरून खाली आलो आणि दिसलाय मोठा हत्ती. डिम्पलसाठी ते नवीन होतं. एकसारखं ती पाहतच होती. येताना आम्हाला दिसलं नेर धरण. मग आम्ही जरा वेळ गाडी थांबवली. मस्त असं शेत, शांत वातावरण. टिफिन तर घरूनच नेला होता. भूक तर खूप लागली होती. तिथंच चटई टाकून बसलो आणि आधी डिम्पलला जेवायला दिलं. डिम्पलला पहिल्यांदा असं मोकळं वातावरणात नेलं होतं. हाताच्या इशाराने ती सांगत होती, "मम्मा, मला भूक लागली, जेवायला दे." खरं तर तिने या ट्रिपची मजा घेतली होती. बाहेर मोकळं वातावरण, झाडं, गाड्या हे सगळं तिला नवीन होतं आणि पहिल्यांदा तिने ते अनुभवलं होतं. डिम्पल खरंच खूप खुश होती. तिचा तो आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता. नंतर आम्ही जेवण केलं, थोडा वेळ खेळलो आणि निघालो परतीच्या प्रवासात. पुढे येताच लागला घाटाचा रस्ता. लहान असताना अशा रस्त्यांना बघून भीती वाटायची आणि आता अशाच रस्त्याला फिरण्याचा आनंद काही वेगळाच आहे. 5 वाजले, पोहोचलो आम्ही फलटणमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.